राजाधिराज श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. आनंदम ब्रह्म सुलभ आत्मज्ञान साधकांचा नित्यमनन ग्रंथ. बोधक समर्थ सद्गुरू श्री गणपतराव महाराज कन्नूर. अनुवादक श्री शिवरामपंत उर्फ वावण्णा श्री वैद्य व सौ मुक्ता वैद्य. शिव, राम, कृष्ण इत्यादी देवतांच्या भजनाचा उद्देश. सर्व देवदेवतांमध्ये असणारा आत्माच आमच्यातही आहे. राम, कृष्ण, शिव, गणेश, देवी इत्यादींच्या उपासनेचे फळ म्हणून त्या सर्वांचे निजस्वरूप आणि निजबोध असलेल्या आपल्या आत्म्याचे ज्ञानच प्राप्त करून घ्यायचे आहे. ते न करता केवळ नुसत्या देवतांच्या नामरूपाचे वरवरचे वर्णन करून काय उपयोग? पुरातन काळात होऊन गेलेल्या देवांच्या रूपाचे, जुन्या वेशभूषांचे नुसते वर्णन करीत बसलात तर तुम्हाला कोणते गाठोडे मिळते बरे? राम, कृष्ण, शिव, गणेश इत्यादी देव रामगीता, भगवद्गीता, शिवगीता आदी आपल्या बोधसार असलेल्या गीतेमध्ये मी सर्वांच्या हृदयात वास केला आहे असे बिनचूकपणे सांगतात. याचा मतितार्थ काय? ते सर्व रामशिवादी आकार रूपाने सर्वांच्या हृदयामध्ये वसले आहेत का? ते कदापि शक्य नाही. पण ते एका आत्म्याच्या रूपाने सर्वांतर्यामी वसले आहेत. अर्थात एकच आत्मा सर्वांमध्ये राहत असून सर्व देवताही तोच आपण आहोत असे समजणे होय. आता देवांची निजभक्ती कोणती? तर हृदयवासी आत्म्याचे ज्ञान प्राप्त करून घेऊन त्याला आधीचा आपला अहंकार अर्पण करणे ही होय. असा अहंकार त्याग करणे हाच खरा नमस्कार होय. आपला अहंकार स्वार्थ काखेत मारून देवापुढे गालावर मारून घेणे नव्हे. देव आणि गुरु संतुष्ट व्हायचे असतील तर तुम्ही आत्म्याच्या परमानंदाने संतोषभरीत व्हायला हवे. वडील आपल्या मुलांची आनंद स्थिती पाहून आनंदित होतात, त्याप्रमाणे देव गुरु हेही भक्त परमानंद स्थितीत राहिलेले पाहून सुखी होतात. ज्ञानपुरुष सर्व शिष्यांना तुम्ही सुद्धा आमच्याप्रमाणे अत्युन्नत स्थिती प्राप्त करून घ्या असा बोध करतात. सद्गुरूंना परीसाची उपमाही योग्य नाही, कारण परीस लोखंडाचे सोने करतो, आपल्यासारखे परीस करत नाही. पण सद्गुरू शिष्यांना परिपूर्ण गुरुस्वरूपच करतात. भक्तगण उन्नत आत्मानंद प्राप्त करून घेण्याची इच्छा न करता धन, मान वगैरे अल्पसुख देण्याचीच मागणी करीत केवळ बाह्यात्काराची स्तुती, स्तोत्र, पूजा इत्यादी करत असतील तर देवाला किंचितही आनंद होणार नाही. मुलं वडिलांच्या मनाप्रमाणे न वागता, काय हो बाबा, तुमचा चेहरा किती सुंदर आहे, तुमचे डोळे कसे कमळाप्रमाणे आहेत, तुमचे नाक चाफेकळीसारखे शोभायमान आहे असे वर्णन जर करत बसली तर वडिलांना ते प्रिय होईल का? सारांश, सर्व उपासनेचे फळ असलेला आत्मानुभव प्राप्त करून घ्या. आनंदरूप असलेले आपण पैसा इत्यादी कोणत्याही विषयाने आनंदाची अपेक्षा करणे म्हणजे पाण्याला तहान लागल्यासारखीच. या भ्रमिष्ट प्राण्याने आपली व्यर्थ धडपड सोडून मीच पाणी आहे असे जाणले की त्याची तहान जाईल. त्याप्रमाणे तू मीच आनंदरूप आहे असे जाणलंस, बाह्य वस्तू मिळवून सुखी व्हावे असा असणारा भ्रम दूर होतो. तेव्हा या विपरीत भ्रमाने उत्पन्न होणारा अहंकार कोठून आला? अज्ञानाने. बरं, अज्ञान म्हणजे कोणत्या वस्तूचे अज्ञान? आपल्या निजस्वरूपाचे अज्ञान. बरोबर. हे अज्ञान कशाने नाहीसे होते? आपल्या निजस्वरूपाच्या ज्ञानाने, अर्थात आत्मज्ञानाने. अशी प्रणाली आहे. साधकांनी प्रपंच पाहिजे तेवढाच करून सर्व लक्ष परमार्थाकडे लावायला हवे. त्यांनी कोणत्याही कारणास्तव साधनेत शिथिलता येऊ देऊ नये. साधकाने आपले प्रथम काम म्हणून साधन करून नंतर संसाराच्या कामाकडे लक्ष द्यावे. एवढेच नव्हे तर नियमित ठराविक वेळ साधनेसाठी राखून ठेवणे ही सुद्धा महत्त्वाची गोष्ट आहे. साधनेत नियमितपणा अत्यावश्यक आहे, हे सिद्ध आहे.
तरी त्याबरोबरच साधन तत्वानुसार आणि निकटपणे करणे याही महत्त्वाच्या गोष्टी आहेत. 60-70 वर्षापूर्वी अल्पश्रमात जीवन सुसूत्रपणे चालत असल्याने आमचे परमगुरू आपल्या शिष्यांना रोज 3-3 तास असे 3 वेळा ध्यान करायला सांगत होते. 20-25 वर्षाचा काळ गेल्यानंतर आमचे गुरु 2-2 तास याप्रमाणे 2 वेळा ध्यान करण्यास सांगत. आता नवीन जीवन कलहाच्या तीव्र परिस्थितीस अनुलक्षून आम्ही पहाटे 1 तास, सायंकाळी अर्धा तास असे दोन्ही वेळा मिळून 1.5 तास एवढेच ध्यान करा असे सांगत आहोत. पण याप्रमाणे वेळेचं परिमाण भरून काढण्यासाठी उत्तम प्रतीच्या ध्यानाने भरून काढायचे आहे. ही गोष्ट शिष्यांनी विसरू नये. अर्थात ध्यानाचे मर्म यथार्थपणे जाणून घेऊन ते निकटपणे आचरणात आणले तरच आम्ही दिलेली सवलत फलद्रूप होते. तसे न करता तत्वरहित आणि असे तसे कसे तरी थोडा वेळ साधन केले तर त्याचे फळ शून्यच. संपत्ती, आप्तेष्ट इत्यादींच्या ममत्वावर अवलंबून राहू नका, कारण ते सर्व देहरूपी मातीच्या पायावरच बांधले गेले आहेत. देहाच्या भरवशावर ठेवली गेलेली इस्टेट, बँकेतील ठेव, बायको, मुले, भव्य इमारती इत्यादी देहनाश पावला की एकदम कोसळून जातात. त्याकरता शरीराची नश्वरता आठवणीत ठेवून प्रपंचावर अवलंबून न राहता आणि मला अजून भरपूर आयुष्य आहे, साधन पुढे करू अशा विचाराने उद्या न म्हणता आजच आत्ताच साधन सुरू करा. उद्या म्हणणाऱ्यांचे घर नाश पावते या म्हणीप्रमाणे तू उद्यापर्यंत राहशील याची खात्री आहे का? सांग पाहू. राजाधिराज श्री सद्गुरुनाथ महाराज की जय.